नगर परिषद प्रशासनाला गतिमान आणि परिणामकारक नेतृत्व लाभले असून मुख्य अधिकारी म्हणून डॉक्टर सौ श्रेया एस देवचके यांनी नुकताच पदभार स्वीकारलाय। यापूर्वी त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे कार्यरत असताना अल्पावधीतच उल्लेखनीय आणि जनहितकारी कामे करून आपली कार्यक्षमता सिद्ध केली होती। त्र्यंबकेश्वरमधील त्यांच्या कार्यकाळात स्वच्छता, पाणी पुरवठा तसेच नागरी सुविधा सुधारण्यात त्यांनी घेतलेले पुढाकार विशेष कौतुकास्पद ठरले। स्थानिक नागरिकांशी समन्वय साधत प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केलाय। आता पिंपळगाव बसवंत येथे त्यांची नियुक्ती झाल्याने शहराच्या सर्वांगीण विकासाला नवी चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे, मूलभूत सुविधा मजबूत करणे आणि नागरिकांना दर्जेदार सेवा देणे यावर त्यांचा भर राहणार असल्याचा संकेत आहे। डॉक्टर देवचके यांच्या नेतृत्वाखाली पिंपळगाव बसवंतमध्ये विकास कामांना वेग येऊन शहराचा चेहरा मोहरा बदलण्याची शक्यता व्यक्त केली जाते। नागरिकांमध्येही त्यांच्या नियुक्तीमुळे समाधानाचं वातावरण असून आगामी काळात सकारात्मक बदल पाहायला मिळतील अशी आशा व्यक्त होत आहे। मी डॉक्टर श्रेया देवचके, मुख्याधिकारी पिंपळगाव बसवंत नगर परिषद। पिंपळगाव बसवंत नगर परिषद ही नव्याने निर्माण झालेली ब वर्ग नगर परिषद आहे आणि त्यामुळे पिंपळगाव बसवंत नगर परिषदेअंतर्गत या शहराचा विकास करण्यासाठी खूप मोठं आणि एक चांगलं आव्हान सर्वांपुढे आहे। आता सध्या नव्याने कार्यकारिणी या ठिकाणी कार्यरत झालेली आहे। या कार्यकारिणीला देखील या ठिकाणी विकास करण्यासाठी खूप मोठा उत्साह आहे। तर त्यांच्या सहकार्याने आणि या सर्वांच्या सहकार्याने पिंपळगाव बसवंत नगर परिषदेचा पायाभूत सेवा सुविधांसह मोठा सर्वांगीण विकास या ठिकाणी करण्यात येईल। त्याचप्रमाणे पिंपळगाव बसवंत नगर परिषदेला मिनी दुबई म्हटलं जातं। तर या मिनी दुबईला आपण मुख्य दुबई बनण्यापेक्षा एक वेगळं असं रूप नक्कीच या ठिकाणी देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू। आणि आजपर्यंतच्या माझ्या या सर्व प्रवासामध्ये नाशिक लोकशाही न्यूजने कायम सहकार्याची भूमिका घेतलेली आहे आणि आमचं जे काही काम आहे नगर परिषदेचं ते सर्व जनतेपर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी खूप मोठा हातभार लावलेला आहे आणि त्यांचं हे काम जे आहे ते खरोखर उल्लेखनीय आहे। त्यामुळे आज मी नाशिक लोकशाही न्यूजची खूप आभारी आहे आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।